नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पुन्हा कांजळ्याच्या काळूबाईबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. कांजळ्याची आई काळूबाई ही स्वयंभू आहे, कारण तिनेच लाख्यासूर दैत्य मारला होता आणि मांडव्य ऋषी यांच्या हाकेला धावून ती पहिल्यांदा डोंगराच्या घनदाट जंगलात जाऊन बसली. पण स्थेस्थान ऋषींना सापडले नाही. म्हणून ऋषींनी आई काळूबाईला हाक मारली, तिचा धावा केला आणि मग ती नागिनीचे रूप घेऊन डोंगरावर शिळा रूपात जाऊन बसली. म्हणून आई काळूबाईचे मूळ स्थान हे दक्षिण दिशेला आहे, जे की कांजळ्यात आहे, आणि पूर्वमुखी स्थान हे स्थान ऋषी यांच्या हाकेला धावून गेलेलं प्रतीक आहे. स्मशानकाली हीच आद्यशक्ती, आदिपराशक्ती, ब्रह्मांड जिने रचले ती आई काळूबाई. जर चांदीची मूर्ती तुम्ही पाहिली असेल सकाळच्या पूजेच्या वेळी, तर आई काळूबाईच्या गळ्यात मुंडमाला आहे, कमरेला त्या मुंडेमाळेची पाय आहेत, डाव्या हातात वरच्या हातेला मुंडके आहे आणि दुसऱ्या हाती खप्पर आहे ज्यात दैत्याचं रक्त आहे. तसेच उजव्या हाताच्या वरच्या हाती खडग आहे आणि खालील हात घेण्याचा आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यात जर कुणाचं वाईट केलं तर आई काळूबाई ही त्या क्षणी सगळं काढून घेते. तुमचा अहंकार, धन, दौलत आणि चांगल्या माणसांना त्याच हाताने देते सुद्धा. नंतर आईच्या डाव्या पायाखाली महादेव आहेत आणि उजव्या पायाखाली दैत्य आहेत. अशी आईची स्वयंभू मूर्ती आहे. ओम कालिकाय च विद्महे स्मशान कालिके धीमहि तन्नो महाकाली प्रचोदयात. बोल कांजळ्याच्या सत्वाच्या आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद.